पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जोडोन या धन उत्तम व्यवहारे, जोडोन या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी। उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी। परोपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिनी माया। उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी। भूतदया गायी पशुचे पालन, तानेल्या जीवन वना माझी। शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे। तुकामाने हेची आश्रमाचे फळ, तुकामाने हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे। उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबरा या अभंगातून म्हणतायत, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी। जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी। महाराज म्हणतायत, तुम्ही धन जोडा, परंतु उत्तम व्यवहाराने जोडा, अर्थात नीतिमत्तेने, इमानदारीने जोडा। धन इमानदारीने जोडणं म्हणजेच धन उत्तम व्यवहाराने जोडणं। का बरं? तुकोबाराचा हा आग्रह काय की तुम्ही धन उत्तम व्यवहारानंच जोडावं? तर याचं कारण, उत्तम व्यवहारानं जोडलेलं धन हे टिकतं, आणि ज्या घरात धन टिकतं त्या घरात दानशूरता असते, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, जो उत्तम व्यवहाराने धन मिळवतो तो बहुतेक करून परमार्थिकच असतो, आणि परमार्थिक मनुष्य खरा दानशूर असतो। याची साक्ष ज्ञानोबाराय देत आहेत। संतांचं लक्षण सांगताना ज्ञानोबाराय लिहित आहेत, घरी दिसे साकड, देही ऐतीची रोड, परी दानी जया होड सुरतरुसी। एक संत महात्मा दान करण्यामध्ये कल्पतरूसोबत शर्यत करतो, दानी जया होड सुरतरुसी। त्याच्या घरात कमी असते, घरी दिसे साकड, घरी अल्पसं असते, थोडंच असते, पण दानामध्ये संतांचा हात एवढा वर असतो की ते कल्पतरूची बरोबरी करतात। आणि मग साधा परमार्थिक जरी असला तर त्याच्या अंगात थोडेफार काही ना काही संतांचे गुण असतात, आणि म्हणून परमार्थिक मनुष्य हा खरा दानी असतो। कारण हे धन जोडायचं आहे उत्तम व्यवहारानं, पण नुसतं घरात साठवून ठेवायचं नाही, तर पुढं काय करायचं आहे? उदास विचारे वेच करी। उत्तम व्यवहारानं जोडायचे, पण उदार अंतकरणानं दान करायचे, खर्चही करायचे, ज्याला तुकोबाराय म्हणतात उदास विचारे वेच करी। आणि म्हणून तुकोबारायचा आग्रह आहे की तुम्ही धन उत्तम व्यवहारानंच मिळवा। का? तर पहिली गोष्ट, उत्तम व्यवहारानं मिळवलेलं धन टिकतं, आणि ज्या घरात धन टिकू नये त्या माणसाचा दानामध्ये वर हात असतो, तो दानशूर असतो। आणि दुसरी गोष्ट, उत्तम व्यवहारानं जो धन मिळवतो तो सहसा परमार्थिक असतोच, आणि परमार्थिक हा दानशूर असतोच। आणि म्हणून ज्ञानोबाराय बोलत आहेत की घरी दिसे साकड, देही ऐतीची रोड,
परी दानी जया होड सुरतरुसी. या 2 कारणामुळं तुकोबारायांचा आग्रह आहे की जोडून या धन उत्तम व्यवहारे. धन तुम्ही उत्तम मार्गानेच मिळवा. धन तुम्ही उत्तम व्यवहारानेच मिळवा, कारण त्याला टिकाव असतो. उत्तम मार्गाने मिळवलेल्या धनाला टिकाव असतो. याची साक्ष ज्ञानोबाराही देत आहेत. माऊली लिहित आहेत की जेने चोखाळत दिसे न्याय, तो व्यवसायत व्यवसाय, माझेची स्वरूप राय सुरांचा मने. जेने चोखाळत दिसे न्याय, तो व्यवसायत व्यवसाय, माझेची स्वरूप राय सुरांचा मने. ज्ञानोबाराय बोलत आहेत की जो व्यवसाय धंदा शुद्ध व नीतीने केला जातो, जो व्यवसाय शुद्ध नीतीने व न्यायाने केला जातो, तो व्यवसाय भगवंताची दिव्य विभूती असतो. तो व्यवसाय भगवंताची दिव्य विभूती असतो. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की जेने चोखाळत दिसे न्याय, तो व्यवसाय तर व्यवसाय, माझेची स्वरूप राय सुरांचा मने. इमानदारीने केलेला धंदा, नीती न्यायाने केलेला धंदा व्यवसाय ही भगवंताची दिव्य विभूती असते. तो व्यवसाय भगवंताचं प्रतिरूप असतं. भगवंत त्या व्यवसायात उभा असतो. जेने चोखाळत दिसे न्याय, तो व्यवसाय तर व्यवसाय, माझेची स्वरूप राय सुरांचा मने. अर्थात इमानदारीने केलेला धंदा हे भगवंताचं प्रतिरूप असतं. इमानदारीने केलेला धंदा हा स्वतः भगवंतच असतो. त्या धंद्यात स्वतः भगवंत उभा असतो. आणि जिथे भगवंत उभा असतो तिथे लक्ष्मी आपोआप येऊन उभी राहते. आणि मग ज्या धंद्यात भगवंतासहित लक्ष्मी उभी आहे, ही धंद्यातली बरकत असते, धंद्यातली भरभराट असते. आणि तिथं लक्ष्मी टिकतेही. कारण लक्ष्मीने शपथ खाल्ली आहे, थांबेल तर माझा नवरा भगवान श्रीकृष्ण याच्या बाजूला, इतरत्र कुठेही नाही. तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. लक्ष्मीने आपली जागा दाखवली, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. लक्ष्मी म्हणते मी भगवान कृष्णाच्याच बाजूला उभी राहील. आणि भगवान कृष्ण म्हणतो मी नीती आणि भक्तीपाशी उभा राहील. आणि मग ज्या धंद्यामध्ये नीती आहे, माणुसकी आहे, इमानदारी आहे, शुद्धता आहे, अर्थात जो धंदा इमानदारीने केला जातो तो धंदा भगवंताचं प्रतिरूप असतो. नवे नवे तो धंदा व्यवसाय भगवंताचा असतो. त्या व्यवसायात भगवंत उभा असतो. आणि मग जिथे भगवंत उभा आहे तिथे लक्ष्मी आपाप येते आणि उभी राहते, कारण तिने शपथ खाल्ली थांबेल तर कृष्णापाशी. आणि म्हणून जो धंदा, जो व्यवसाय इमानदारीने केला जातो, नीतीने केला जातो, अर्थात उत्तम व्यवहाराने तुम्ही जर धन मिळवलं तर तो उत्तम व्यवहार हे भगवंताचं प्रतिरूप आहे. त्या व्यवहारात भगवंत उभा असतो आणि भगवंताच्या बाजूला लक्ष्मी येऊन उभी राहते. आणि मग तुमच्या व्यवहारात, तुमच्या धंद्यात नारायणासहित लक्ष्मी असेल तर तुम्हाला अजून काय पाहिजे. तिथे लक्ष्मी टिकतेही आणि तुमच्या धंद्याची भरभराटही होते. आणि म्हणून मी बोललो की तुकोबारायांचा आग्रह आहे की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. तुम्ही उत्तम व्यवहारानं धन जोडा. का तर उत्तम व्यवहारानं धन जोडलं तर त्याला टिकाव असतो. कशा प्रकारे? कारण उत्तम व्यवहारामध्ये कृष्ण उभा आहे. आणि जिथं कृष्ण उभा आहे तिथं लक्ष्मी आपाप येऊन उभी राहते. आणि मग तुमच्या व्यवहारात कृष्णासहित लक्ष्मी उभी आहे, तिथं लक्ष्मी कायमची टिकते. आणि हीच तुमच्या धंद्यातली, व्यवसायातली भरभराट असते. आणि म्हणून तुकोबारायाचा आग्रह आहे की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मी यावी आणि टिकावी तर तुम्ही खरे श्रीमंत. लक्ष्मी आली आणि टिकली नाही तर तुम्ही कसले श्रीमंत आले? तुम्ही गरीबच. पाऊस पडला, गच्चीवरचं माळावदारचं पाणी पन्हाळ्यातून आलं आणि मोरीतून निघून गेलं
खाली चौकात काय उरलं? थोडासा गाळ. तसं धन तुमच्या जीवनात आलं आणि निघून गेलं, तुमच्या हाती काय लागलं? काहीच नाही. म्हणून संपत्ती, धन जीवनात यावी, पण ती टिकावी. लक्ष्मी जीवनात यावी, पण ती स्थिरावी, तर तुम्ही खरे श्रीमंत, गर्भ श्रीमंत. मग लक्ष्मी कुठे टिकते? तर लक्ष्मी स्वतः सांगते की मी कुठे स्थिरावते. 12 लिहित आहेत, सुकुळीने आपली आत्मजा सुकुळीच दिधली, ह्यासो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. लक्ष्मी कुठे स्थिरावते? मुकुंद कृष्णापाशी. आणि म्हणून इथे शब्दप्रयोग कसा आहे बघा. हे असो लक्ष्मी आली असं नाही म्हटलं ज्ञानोबारायांनी, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. तुमच्या व्यवसाय धंद्यात लक्ष्मी यावी आणि ती स्थिरावी. मग ती कुठे स्थिरावते? तर फक्त मुकुंद कृष्णापाशी. आणि मुकुंद कृष्ण कुठं स्थिरावतो? तर उत्तम व्यवहारात, नीतियुक्त व्यवहारात, इमानदारीच्या व्यवहारात. आणि म्हणून उत्तम व्यवहार हा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहे. उत्तम व्यवहार हा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहे. कारण उत्तम व्यवहार हे भगवंताचं प्रतिरूप आहे, ही भगवंताची दिव्य विभूती आहे. त्या व्यवसायात गुप्त रूपाने भगवान कृष्ण नांदतो. आणि म्हणून उत्तम व्यवहार हा प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहे. उत्तम व्यवहारात श्रीकृष्ण उभा आहे, आणि जिथं लक्ष्मी उभी आहे, जिथं कृष्ण उभा आहे तिथं लक्ष्मी आपोआप येते आणि स्थिरावते. उत्तम व्यवहार हा श्रीकृष्ण आहे, आणि जिथं श्रीकृष्ण उभा आहे तिथं लक्ष्मी आपोआप येते आणि स्थिरावते. आणि तुम्ही गर्भश्रीमंत बनता, पिढ्यानं पिढ्या श्रीमंत राहता, ती लक्ष्मी टिकते. आणि म्हणून तुकोबारायाचा हट्ट आहे की जोडून या धन उत्तम व्यवहारे, आणि पुढं मग हेच धन उदास विचारे वेच करी. आणि म्हणून उत्तम व्यवहारानं जोडलेलं धन टिकतं. परंतु धन जर उत्तम व्यवहारानं जोडलं नाही, लांडीलाबाडीनं जोडलं, भ्रष्टाचारानं जोडलं, तर ते टिकत नाही. माझं वाक्य पुन्हा आहे का? तुकोबारायाचा आग्रह आहे की धन उत्तम व्यवहारानं जोडा. का? तर धन उत्तम व्यवहारानं जोडलं तरच ते टिकतं. आणि धन जर उत्तम व्यवहारानं जोडलं नाही, लांडीलाबाडीने भ्रष्टाचारानं जर धन घरात आणलं, तर ते टिकत नाही. का टिकत नाही? तर लक्ष्मीने शपथ खाल्ली की ज्या धंद्यात, ज्या व्यवसायात किंवा ज्या घरात माझा नवरा श्रीकृष्ण नांदतो, मी फक्त त्याच्याच बाजूला स्थिरावेल, इतरत्र कोठे नाही. मग ज्या माणसाने लबाडीने, वाममार्गाने, भ्रष्टाचारानं धन घरात आणले, अशा भ्रष्टाचारी लबाड माणसाच्या जीवनात नीती नसते, भक्ती नसते. मग कृष्णानं तर शपथ खाल्ली की थांबेल तर नीतीपाशी आणि भक्तीपाशी, इतरत्र कोठे नाही. देवानं अर्जुनाला एक पत्ता सांगितला की अर्जुना, तुला जर कधी वाटलं की भगवान कृष्णाला शोधावं, तर मी तुला एक कायमचा पत्ता सांगतो की जिथं मी तुला नक्की सापडेल. 12 लिहित आहेत, एकेवेळी मी वैकुंठी नसे, भानुबिंबीही न दिसे, वरी योगी यांची मानसे उमरडो निजाय, परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवंसावा, जेत नाम घोषू बरवा, करीती ते माझा. अर्जुना, तुला कधी वाटलं भगवान कृष्णाला शोधावं, तर भगवान कृष्णाला वैकुंठात शोधू नको, सूर्याच्या तेजात शोधू नको, योग्याच्या ध्यानात शोधू नको. मग कुठं शोध? तयापाशी पांडवा मी हरपला गिवंसावा, जेत नाम घोषू बरवा, करीती ते माझा. कुठं शोध? की जिथं माझं जय जय रामकृष्ण हरी भजन चाललं आहे तिथं मला शोध. माझ्या नामापाशी मी काठी घेऊन उभा असतो. हे देव बोलतोय, कृष्ण बोलत आहेत. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की माझे भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. देव आपल्या नावापाशी तिष्ठत उभा असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. तुम्ही झोपलायत आणि पडल्या पडल्या रामकृष्ण हरी म्हणतायत, देव तुमच्या उशाला उभा असतो.
आणि आता तुम्ही उठून बसल्यात आणि रामकृष्ण हरी म्हणतायत, तोच कृष्ण तुमच्या बाजूला नाचत असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. तात्पर्य, देव आपल्या नावापाशी उभा असतो. माझे भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. देव नावापाशी उभा आहे, अर्थात भक्तीपाशी उभा आहे, आणि देव नीतीपाशी उभा आहे. तुम्ही नीती हा शब्द फोडा. न अधिक इति बरोबर नीती. न म्हणजे नाही आणि इति म्हणजे शेवट. मग नीती जर शब्द फोडला तर न म्हणजे नाही आणि इति म्हणजे शेवट. अर्थात जिला कधीच शेवट नाही ती नीती आहे. आणि या विश्वात एकच वस्तू अशी आहे की जिला कधीच शेवट नाही, आणि ती आहे परमात्मा. पण परमात्मा ही नीती आहे आणि नीती हाच परमात्मा आहे. आणि म्हणून नाथ महाराज भागवतात म्हणतात की ते नीतीची नीती मी श्रीपती जान निश्चिती उद्धवा. ते नीतीची नीती मी श्रीपती जान निश्चिती उद्धवा. नीतीचीही मूर्तिमंत नीती भगवान श्रीकृष्ण आहे. अर्थात नीती हाच देव, देव हीच नीती. आणि म्हणून लबाड मनुष्य, भ्रष्टाचारी मनुष्य, त्यांनी लबाडीनं भ्रष्टाचारानं आपल्या घरात धन आणलं आहे. या लबाडाच्या तोंडात देवाचं नाव नाही आहे, म्हणून त्या घरात गुप्त रूपानं कृष्णाचा वास नाही आहे. या लबाडाच्या जीवनात नीती नाही आहे, म्हणूनही भगवान कृष्णाचा त्या घरात गुप्त रूपाने वास नाही आहे. आणि मग या लबाडानं तर लक्ष्मीला आणलं आहे भ्रष्टाचारानं, पण त्या घरात आल्या आल्या लक्ष्मी साऱ्या घराचा ढुंढाळा घेते. लक्ष्मी आबोले, तिला हात नाहीत पाय नाहीत, पिशवीत घातली आणली, पण आल्याला ती आपला नवरा शोधते. या घरात माझा कृष्ण कुठं वास करतो का? कारण कृष्ण असेल तर तिला थांबायचं, कृष्ण असेल तिला निघून जायचे, कारण तिने शपथ खाल्ली थांबेल त्या कृष्णापाशी. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जायची. ती आल्याला साऱ्या घराचा ढुंढाळा घेते की माझा नवरा या घरात वास करतो का? असला कुठं कृष्ण तर थांबायचं नसतं, निघून जायचे. मग ती ड्रॉइंग रूममध्ये जाते, बेडरूममध्ये जाते, किचनमध्ये जाते, टेरेसवर जाते, टॉयलेट, बाथरूम वगैरे वगैरे जे काय तुमच्या घराला रूम असतील तशा तशा प्रकारच्या सगळ्या घराचा ढोंढाळा घेते. आणि तिला त्या घरात जर कुठं गुप्त रूपानं कृष्णाचा वास दिसला तर ती थांबते, अन्यथा निघून जाते. पण हे घर लबाडाचे. लबाडाच्या जीवनात नीती नाही, भक्ती नाही. भ्रष्टाचारानं धन आणले तर लबाडाचे. आणि लबाडाच्या जीवनात नीती नाही, भक्ती नाही आहे. आणि मग ज्या घरात किंवा ज्या माणसाच्या जीवनात नीती नाही, भक्ती नाही आहे, त्या घरात गुप्त रूपाने कृष्णाचा वास नसतो. आणि तिथं कृष्णाचा वास नसल्यामुळं लक्ष्मी तर आणली भ्रष्टाचाराने, पण तिला निघून जायचं आहे. मग कसं निघून जायचं आहे? तर ती त्या भ्रष्टाचारी माणसाच्या जीवनात 5 शत्रू सोडते आणि निघून जाते. नाथ महाराज लिहित आहेत, दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. या 5 शत्रूच्या मार्फत लक्ष्मी त्या धनाचा नाश करते आणि निघून जाते. का? तर तिला घरात आणलंय, पण तिथं तिचा कृष्ण नाही आहे. तिने शपथ खाल्ली थांबेल तर कृष्णापाशी, इतरत्र नाही. मग त्या घरात तिचा कृष्ण नाही. का? तर तिथं नीती आणि भक्ती नाही आहे, म्हणून कृष्ण नाही आहे. कृष्ण नाही, मग मला निघून जायचं आहे. कसं जायचं? ती या 5 शत्रूमार्फत त्या धनाचा नाश करते आणि निघून जाते. आणि म्हणून मी सुरुवातीला विधान केलं की तुकोबारायचा जो हट्ट आहे की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, धन उत्तम व्यवहारानंच जोडा. का? तर त्याला टिकाव असतो. आणि धन जर तुम्ही उत्तम व्यवहारानं जोडलं नाही, लबाडीने भ्रष्टाचारानं जोडलं, तर ते धन टिकत नाही, ती लक्ष्मी टिकत नाही. लक्ष्मी ते घर सोडून जाते. का? मी बोलून गेलो की लक्ष्मीने शपथ खाल्ली, मी थांबेल, मी स्थिरावेल तर माझा नवरा कृष्ण याच्या बाजूला, इतरत्र नाही. मग लबाडानं भ्रष्टाचारी माणसानं लक्ष्मीला घरात आणलंय पिशवीत घालून, पण तिने साऱ्या घराचा ढोंढाळा घेतलाय. माझा कृष्ण इथं कुठं आहे का? त्या घरात गुप्त रूपाने कृष्ण वास करत नाही. का करत नाही? तर त्या लबाडाच्या भ्रष्टाचारीच्या जीवनामध्ये नीती भक्ती नाही आहे. मग नीती भक्ती नाही म्हणून कृष्ण नाही, कृष्ण नाही, मग लक्ष्मीला तर आणले पण तिला निघून जायचे. कसं जायचं? तर तीही 5 शत्रू मागे सोडते. दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. भ्रष्टाचाराच्या लबाडीच्या धनाचा नाश करण्यासाठी
लक्ष्मी तुमच्या जीवनात 5 शत्रू सोडते. त्यातला पहिला शत्रू आहे दायाद. मग ते धन कसलंही असो, तुम्ही धंद्यातून लबाडीने आणा, नोकरीतून भ्रष्टाचार करून आणा, चोऱ्या करून आणा, मुंडकी मोडून आणा, कुठल्याही वाममार्गानं, कुठल्याही चुकीच्या मार्गानं, कुठल्याही लबाडीच्या मार्गानं, कुठल्याही भ्रष्टाचाराच्या मार्गानं, कुठल्याही चुकीच्या मार्गानं धन घरात जर आणलं तर त्याचा नाश होतोच या 5 शत्रूमार्फत. त्यातला पहिला शत्रू आहे दायाद. अधर्माच्या लबाडीच्या धनाचा नाश करण्यासाठी लक्ष्मी त्या अधर्मी माणसाच्या जीवनात पहिला शत्रू सोडते, दायाद. दायाद या शब्दाचा अर्थ होतो, याचे 2 अर्थ केलेत नाथ महाराजांनी. त्यातला पहिला अर्थ आहे आपले भाऊबंद आपल्या वाईटावर टपतात, आपलं धन लुटतात, आपल्याला भिकायला लावतात. आणि दुसरा अर्थ होतो आपली अवलाद व्हायला जाते, बाई बाटली ताटली इकडे झोपते, आपल्या धनाचा नाश करते आणि आपला पैसा खर्च होतो आणि आपण भिकायला लागतो. असे दायाद या शब्दाचे 2 अर्थ होतात. तर पहिला अर्थ आहे दायाचा, आपले भाऊबंद आपल्या वाईटावर टपतात. ज्या घरामध्ये भ्रष्टाचारानं लबाडीने धन आणलंय त्या घरात एक ना एक दिवस भावाभावात यादवी माजतेच, भावाभावात भांडण माजतंच. भाऊ एकमेकात काठ्या कोराड्या करतात, एकमेकाची डोकी फोडतात, मर्डर करण्यापर्यंत ते प्रकरण जातं. अधर्माच्या धनाचा नाश करण्यासाठी पहिला शत्रू टपलेला असतो तो दायाद. तर दायाद म्हणजे भावाभावात काठ्या कोरड्या होणे, भावाभावात मारामारी होणे. भाऊ मारामारी करतात, भांडतात, धन वाटून घेतात आणि शेवटी या धनाचा नायनाट होतो, ते खर्च होतं आणि तो भ्रष्टाचारी मनुष्य भिकायला लागतो. याला दायाद म्हणतात. आपले भाऊबंद आपल्या वाईटावर टाकतात. तुम्ही सभोवताली बघा, ज्या घरात अधर्मानं भ्रष्टाचारानं लबाडीनं धन येतं त्या घरात एक ना एक दिवस भावाभावात भांडणं होतातच, काट्या कोरड्या होतातच, भावाभावात घर फुटतंच आणि शेवटी पूर्ण घर भिकायला लागतं. हे भाऊ पैसा वाटून घेतात, बाई बाटली ताटली किंवा इतर कुठल्याही वाममार्गात खर्च करतात आणि ते पूर्णच भाऊ शेवटी कंगाल होतात, भिकायला लागतात. कारण अधर्माचं टिकत नसतं. कारण लक्ष्मीला निघून जायचे, त्यांनी शपथ खाली थांबेल तर कृष्णापाशी. लबाड माणसाच्या जीवनात कृष्णाचं नाम नाही, मग त्या घरात कृष्ण नाही, मग निघून जायचे. कसं जायचं? या दायाद शत्रूच्या मार्फत. तर पहिला दायाद शत्रू आहे, भावाभावात भांडणं होतात, काट्याकोरड्या करतात, धन लुटतात, वामामार्गात खर्च करतात, धन खर्च होतं, निघून जातं, मनुष्य भिकायला लागतो. अधर्माचं पचत नाही. म्हणून लबाड्या करू नका, भ्रष्टाचार करू नका, कधी ना कधी भिकायलाच लागाल. दायाद या शब्दाचा दुसरा अर्थ आहे आपली अवलाद आपल्या डोळ्यादेखत वायाला जाणे. लबाडीने जर पैसा घरात आणला तर लक्ष्मी आपल्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गाला झुकवते, पैसा वाममार्गात खर्च करायला लावते आणि निघून जाते आणि शेवटी तो बाप भिकायला लागतो. बाप जगतच असतो अवलादीसाठी. बापाचं सगळ्यात मोठं सुख असतं अवलाद. प्रत्येक बाप जगतो तो अवलादीसाठी, स्वतःसाठी नाही, अवलादीसाठी बाप जगतो. आणि अवलाद जर आपल्या डोळ्यापुढे नंगानाच करू लागली तर बाप अर्ध्या आयुष्यात झुरून मरतो. बाप गुडघ्यात मान घालतो आणि पोराला म्हणतो, अरे पोरा या धनाचं नको असं वाटोळं करू, अरे पोरा या धनाचं नको असं वाटोळं करू, हे धन मिळवण्यासाठी मी लई लोकांचे मुंडके मोडलेत, हे धन मिळवण्यासाठी मी लई लोकांचे मुंडके मोडलेत. पोरगं म्हणतात, आता जरा दम काढ, आता जरा दम काढ, तुझंच मुंडकं मोडायचं बाकी आहे. आणि पोरगं मुंडकं मोडतच. बापाच्या गचोऱ्याला धरतं, काढ म्हणतं चावी. बापाकडून चावी घेऊन पैसा घेतं, पैसा लुटतं, बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गात पैसा खर्च करतं आणि हा लबाडीचा भ्रष्टाचाराचा पैसा निघून जातो. पुटी नालायक अवलाद देणे ही बापाला अधर्मानं वागल्याची फेड असते. पुटी नालायक अवलाद देणे ही बापाला अधर्मानं वागल्याची फेड असते. कबीर महाराज बोलले, बुरी नज़र वाले तेरा बच्चा जिए, बुरी नज़र वाले तेरा बच्चा जिए और वो बड़ा होकर तेरा खून पिए. हे लबाडीने पैसा मिळवणाऱ्या माणसा, कबीर महाराज म्हणतात, हे भ्रष्टाचारानं लबाडीनं पैसा मिळवणाऱ्या माणसा, तुला अवलाद व्हावी, तुझा मुलगा जगावा, तो जगेलही पण मोठा होऊन तो तुझ्या नडीचा गोड घेईल. बुरी नज़र वाले तेरा बच्चा जिए मगर बड़ा होकर वो तेरा खून पिए.
ते तुझं रक्त पिईल म्हणले, तुझा छळ करेल, तुझं धन लुटेल, वाईट मार्गात खर्च करेल, तुला पीडा देईल, दुःख देईल. आणि म्हणून तुम्ही घरं तपासून पहा, भ्रष्टाचारी माणसाची अवलाद व्हायला गेली असते. माणसात माणूस नसतं त्या घरात. नवरा इकडं, बायको इकडं, पोरगं इकडं, पोरगी इकडं, त्या घरात अवदासा पीठ कांडत असतात. भ्रष्टाचारी माणसाच्या अवलादी व्हायला जातात. लक्ष्मी दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गात त्या लेकराला झुकवते आणि निघून जाते. पैसा खर्च करायला होते, निघून जाते. याला नातमारा दायद म्हणतात. आणि म्हणून वाईट मार्गाने पैसा घरात आणू नका, भ्रष्टाचाराने पैसा घरात आणू नका. त्या पैशाचा कधी ना कधी नाश होईलच आणि अवलादही व्हायला जाईल. आणि आपल्या डोळ्यापुढे अवलाद वाईट वागणे, आपल्या डोळ्यापुढे अवलादीने नंगा नाच करणे हे बापाचं सगळ्यात मोठं दुःख असतं. बापाच्या खिशात 10 रुपये पण अवलाद सद्गुणी, त्याच्यासारखा श्रीमंत बाप तोच. बापाजवळ कोट्यावधी रुपये पण अवलाद नालायक आहे, त्याच्यासारखा भिकारी आणि दरिद्री बाप तोच. सद्गुणी अवलाद ही बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती असते. परंतु अधर्मानं, भ्रष्टाचारानं, लबाडीने जर पैसा घरात आणला तर अवलाद व्हायला जाते, दुर्गुणी बनते. लक्ष्मी त्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गाला झुकवते, पैसा खर्च करायला लावते, नंगा नाच करते, बापाचं गचरो धरायला लावते आणि बापाला झुरायला लावते आणि अर्ध्या आयुष्यात मारते. पैसा निघून जातो. आणि म्हणून तुकोबाराचा हट्ट आहे की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहारानं धन जोडा, ते टिकेल. आणि उत्तम व्यवहारानं धन जोडलं नाही, वाईट मार्गानं जर धन जोडलं तर या पहिल्या दायाद शत्रूमार्फत त्याचा नाश होईल आणि ते निघून जाईल, तुम्ही भिकार लागाल. अधर्माच्या धनाचा नाश करण्यासाठी टपलेला दुसरा शत्रू आहे चोर, दायाद चोर. दुसरा शत्रू आहे चोर. अधर्माच्या धनाची सहसा चोरी होते. अधर्माच्या धनाला जोडून चोरी असते. का तर अधर्मानं, लबाडीनं, भ्रष्टाचारानं लक्ष्मीला घरात आणलं, तिला थांबायचं नाही. मग ते 5 शत्रूपैकी कुठला तरी सोडते. पहिला दायाद सोडला, दुसरा चोरी सोडते. अधर्माच्या धनाला जोडून चोरी असते. सहसा त्याच घरात चोरी होते की जिथं लबाडीचं, अधर्माचं, भ्रष्टाचाराचं धन आहे. धर्म हा धनाचं कवच असतो. तुम्ही जर धर्मानं, इमानदारीनं धन मिळवलं तर धर्मच त्या धनाचं कवच बनतो. तुम्ही धर्मानं धन मिळवलं तर धर्मच त्या धनाचं कवच बनतो आणि पिढ्याने पिढ्या त्या धनाचं रक्षणही करतो. आणि अधर्मानं जर मिळवलं तर अधर्मच त्या धनाचं कवच बनतो आणि त्या धनाची चोरी करायला लावतो आणि त्या धनाचा नाश होतो. याची साक्ष नाथ महाराज देत आहेत. जयाच्या द्रव्यासी जाण नाही धर्माचे संरक्षण, ते काळ्याची होयशीन तेच लक्षण हरी सांगे. करुणी अतिसायास जोडला अर्थ बहुवस, त्यासी अधर्मे आला नाश, तोची विलास हरी सांगे. अधर्माचं धन आहे, अधर्मच त्या धनाचं कवच बनतो. चोराला जाऊन सांगतो अधर्म की या घरात अधर्माचं धन आहे, जाण त्या घरात चोरी कर. कारण अधर्माच्या धनाचं कवच अधर्मच बनतो आणि त्या धनाचा नाश करतो. त्यासी अधर्मे आला नाश. अधर्मानं मिळवले, अधर्मच त्या धनाचं कवच बनतो, अधर्मच त्या धनाची चोरी करायला लावतो आणि त्या धनाचा नाश करतो. त्यासी अधर्मे आला नाश. म्हणून धन धर्मानं मिळवा, उत्तम व्यवहारानं मिळवा. धन धर्मानं मिळवलं तर धर्मच त्या धनाचं कवच बनतो आणि पिढ्याने पिढ्या त्या धनाचं रक्षण करतो. म्हणून आपल्या धनाला धर्माचं कवच नेसवा, अर्थात उत्तम व्यवहाराचं कवच नेसवा. आणि म्हणून तुकोबाराचा हट्ट आहे की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. धन उत्तम व्यवहारानं मिळवा, धर्मानं मिळवा. धर्मच त्या धनाचं कवच बनतो आणि पिढ्यानपिढ्या त्या धनाचं रक्षण करतो. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याची कुळशुद्ध. तुम्ही नामधारक असाल तो पुटी नामधारकच अवलाद देते. नामधारक अवलाद सद्गुणी असते आणि अशी सद्गुणी अवलाद पिढ्यानपिढ्या धनाचं रक्षणही करते. शिवाय त्या घरात अवलाद नामधारक असल्यामुळे लक्ष्मी असते, टिकून असते. का नामधारकाच्या घरात कृष्णाचा वास असतो, कृष्णाजवळ लक्ष्मी येते आणि ती टिकते, घुटमळते. तिला ते घर सोडायचं नाही. का नामधारकाच्या घरात कृष्ण नांदतो आणि तिला कृष्णाजवळ नांदायचे, म्हणून त्या घरात ती घुटमळते. आणि म्हणून नामधारकाचं धन पिढ्याने पिढ्या टिकतं. नामधारकाच्या पोटी सद्गुणी अवलाद तर येतेच, पण नामधारकाच्या घरात कृष्णाचा वास आहे म्हणून लक्ष्मीचा वास आहे आणि लक्ष्मी त्या घरात घुटमळते, कारण तिथं कृष्ण वास करतो.
आणि ते धन पिढ्यानपिढ्या टिकतं. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे, परंपरा त्याचे, कुळ तर शुद्धच आहे पण पिढ्यानपिढ्या धनही टिकून राहतं. का तर उत्तम व्यवहारानं जोडले आणि अवलादे नामधारक आहे. आणि म्हणून अधर्माच्या धनाला जोडून चोरी असते. तुम्ही बघा कुठं फिरायला गेले तर तुम्ही हुकून चुकून गावाला गेले आणि दिवसभर घर तुमचं उघडं आहे, चुकून उघडं राहिलं, तुमच्या घरात चुकूनही चोरी होणार नाही जर घरातलं धन धर्माचं असेल तर. कारण धर्म त्या घरात काठी घेऊन उभा असतो, त्या धनाचं रक्षण करतो. धर्माचं धन असेल आणि चुकून घर उघडं राहिलं तर धर्म त्या धनाची चोरी होऊ देत नाही, चोराला दुर्बुद्धीच होऊ देत नाही तुमच्या घरात येण्याची. धर्म त्या धनाचं कवच असतो, त्या धनाचं रक्षण करतो धर्मानं मिळवलं असेल तर. पण लबाडीचं आहे, धर्माचं नाही, अधर्माचं आहे, लबाडीचं आहे. तुम्ही 7 खोल्याच्या डांबून ठेवा, हो चोर बरोबर कुलप उघडत येतो, तुमच्या गळ्याला तलवार लावतो, काढ म्हणतो चावी, नाही तर कापून टाकतो. चोर सगळं धन घेऊन जातो. भीतीपोटी तुम्ही चावी देता. अधर्माच्या धनाला जोडून चोरी असते. हा दुसरा शत्रू आहे. दायाद चोर राजा. अधर्माच्या लबाडीच्या धनावर इन्कम टॅक्सची धाड पडते किंवा मोदी साहेब नोटबंदी करतात. पंतप्रधान काय असतो आपल्याला 8 नोव्हेंबर 2017 कळाला. आपल्याला वाटतं मारली फुल्ली बसलाय दिल्लीत, त्याचा आपला काय संबंध आहे? काय संबंध आहे? राजा काय असतो? पंतप्रधान हा राजा आहे. पंतप्रधान देशाचा राजा आहे. राजा काय चीज आहे आपल्याला 8 नोव्हेंबर 2017 कळाला. जेव्हा मोदी साहेब टी व्हीवर आले आणि म्हणाले 8 नोव्हेंबर 2017 ती रात 8 वाजले होते, आज से 500 और 1000 की नोट चलन से बाद होगी. लोकाच्या पायाखालची जमीन सरकली. गोदामाचे गोदामं भरले होते लोकांकडं 1000च्या नोटांनी, 500च्या नोटांनी. लोकांनी पैसा जाळला, गंगेत वाहिला, पुरून टाकला. का? तर 2.5 लाखापेक्षा जास्त जर बँकेत भरले तर जेलात जावं लागतं. याला राजा म्हणतात. अधर्माच्या धनाचा नाश करण्यासाठी टपलेला तिसरा शत्रू आहे राजा. अर्थात अधर्माच्या भ्रष्टाचाराच्या धनावर इन्कम टॅक्सची धाड पडते किंवा मोदी साहेब नोटबंदी करतात आणि त्या धनाचा नाश होतो. चौथा शत्रू आहे अधर्माच्या धनाला आग लागते आणि जळून खाक होतं. आणि 5वा शत्रू आहे अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. या पहिल्या 4 शत्रूच्या तावडीतून जर ते धन सुटलंच, कोणते दायाद चोर राजा आगी, या चौघाच्या तावडीतून जर ते अधर्माचं धन सुटलंच तर 5वा शत्रू टपकतो. तो काय? अधर्मे रोग संचरे अंगी. त्या अधर्मी भ्रष्टाचारी लबाड माणसाला नाना प्रकारचे रोग होतात आणि ते रोग दुरुस्त करण्यात त्याचा पैसा खर्च होतो आणि तो भिकायला लागतो. काय म्हण बघा, हे जे कसलेले भ्रष्टाचारी असतात, कसलेले भ्रष्टाचारी की जे दिवसाच्या गाठी लाखो रुपये घरात घेऊन येतात भ्रष्टाचाराने, हे कसलेले भ्रष्टाचारी ते असे आपल्या शर्टाची बटणं काढतात आणि म्हणतात बघा नाही काळं काळं काय, छातीवर दाखवतात बघा नाही काळं काळं काय. आपण म्हणायचं काय रे ते काळं? ते म्हणते बघा नाही काळं काळं काय. आपण म्हणायचं काय रे ते काळं? ते म्हणते माझं 2 वेळेस बायपास झालं, माझं 2 वेळेस बायपास झालं. अरे 3 वेळेस होईल ना, 3 वेळेस होईल ना, तुझं नाही तर का आमचं होईल का? अधर्मे रोग संचरे अंगी. तुका म्हणे पापे इति रोगाचे रूपे. पाप केलंस, पाप रोग घेऊन घरात येईल. अधर्मे रोग संचरे अंगी. अधर्म केलास तो अधर्म रोग घेऊन येईल आणि सगळे रोग दुरुस्त करण्यात तुझा पैसा खर्च होईल आणि तू कंगाल होशील. आणि म्हणून बघा, अधर्माचा पैसा घरात आणला तर त्याचा या 5 शत्रूमार्फत नायनाट होतोच. दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, ही 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. लक्ष्मीने शपथ खाल्ली आहे, थांबेल तर माझा नवरा कृष्ण याच्याजवळ, आणि कृष्णाने शपथ खाल्ली थांबेल तर नीती आणि भक्तीपाशी आणि शुद्ध व्यवहारात. मग लबाडाचं घर आहे, व्यवहार शुद्ध नाही आहे, लबाडाच्या जीवनात नीती नाही, भक्ती नाही आहे, म्हणून तिथं कृष्णाचा वास नाही. कृष्णाचा वास नाही, मग लक्ष्मी म्हणते मला तर आणलं आहे पण या घरात कृष्णाचा वास नाही, मला निघून जायचं आहे. कसं जायचं? ती 5 शत्रू मागे सोडते, या 5 शत्रूच्या मार्फत तुमच्या धनाचा नायनाट करते, तुम्हाला भिकायला लावते आणि निघून जाते. आणि म्हणून नाथ महाराज लिहित आहेत की दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, ही 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती.
आणि म्हणून भ्रष्टाचारानं, लबाडीनं, अधर्मानं धन आपल्या घरात आणू नका, ते टिकत नाही. या 5 शत्रूमार्फत त्याचा नायनाट होतो. बघा भ्रष्टाचारी माणसाचं कसं चौकून नुकसान होतं. पहिली गोष्ट, एक तर त्याचे भाऊबंद वाईटावर टपले. दुसरी गोष्ट, अवलाद वायाला गेली. तिसरी गोष्ट, अवलाद व्यसनी झाली. चौथी गोष्ट, तो भ्रष्टाचारी मनुष्य स्वतः व्यसनी बनतो. हां, नीट आहे का? पहिली गोष्ट, भाऊबंद वाईटावर टपले. तुम्ही भ्रष्टाचाराने पैसा घरात आणला, पैसा तर गेला, पण अजून तुमचं काय काय नुकसान होतं. पहिली गोष्ट, तुमचे भाऊबंद वाईटावर टपले. दुसरी गोष्ट, तुमची अवलाद व्हायला गेली. तिसरी गोष्ट, तुमची अवलाद व्यसनी बनली. चौथी गोष्ट, तुम्ही स्वतः व्यसनी बनले. पाचवी गोष्ट, या भ्रष्टाचाराचं पाप तुमच्या माथ्यावर राहिलं. आणि या पापामुळे 6वी गोष्ट, तुम्ही नरकाला गेले. आणि 7वी गोष्ट, तुमचा पैसाही गेला. तुमच्या हातात काय राहिलं? अहो, चौकून होरपळले ना तुम्ही. भ्रष्टाचारी मनुष्य चौकून होरपळतो, त्याच्या पदरी काही पडत नाही. म्हणून भ्रष्टाचार करू नका. आणि म्हणून तुकोबारायाचा इशारा आहे आम्हाला की धन हे तुम्ही उत्तम व्यवहारानंच जोडा. कारण उत्तम व्यवहारानं जोडलं तरच त्याला टिकावे. आणि तुम्ही उत्तम व्यवहारानं धन जोडलं नाही तर त्याला टिकाव नाही. या 5 शत्रूमार्फत त्याचा नायनाट होतो आणि तुम्ही शेवटी भिकार लागता. आणि म्हणून धन जोडायचंच तर ते उत्तम व्यवहारानंच जोडा, हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत की जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. धन हे उत्तम व्यवहारानंच जोडा आणि उदार अंतकरणानं खर्च करा. काय धन जोडले, भले उत्तम व्यवहाराने जोडले, पण ते घरात साठवण्यासाठी नाही आहे. पहिली गोष्ट, उत्तम व्यवहारानं जोडलं. मी बोलून गेलो, उत्तम व्यवहारानं जर धन जोडलं तर ते टिकतं. ज्याच्या घरात धन टिकतंय आपोआप तो दानशूर बनतोच, तो दानशूर असतो. ज्या घरात धन टिकू नये त्याच्यामध्ये दानशूर वरती येतेच. कारण घरात गडगंज धन पडले त्याच्यात दानशूर वरती येतेच. त्याला वाटतं पडलं एवढं द्या कुणाला, तो उदास विचारे वेच करतोच, दानशूर बनतोच. उत्तम व्यवहाराने मिळवले त्याच्याच घरात धन टिकेल. आणि ज्याच्या घरात धन टिकू नये त्याच्यामध्ये दानशूर वृत्ती असतेच, तो उदास विचारानं वेच करतोच. एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, उत्तम व्यवहारानं धन मिळवले ती व्यक्ती 99% परमार्थिक असतेच. आणि परमार्थिक मनुष्य हा दानशूर असतोच. मी बोलून गेलो, घरी दिसे साकड, देही ऐतीची रोड, परी दानी जया होड सुरतरुसे. परमार्थिक मनुष्य किंवा संत महात्मा किंवा साधा परमार्थिक मनुष्यसुद्धा दानशूर असतो. कल्पतरूसोबत ते स्पर्धा करतात दान करण्यामध्ये. तात्पर्य, उत्तम व्यवहारानं धन मिळवलं तर ज्या माणसानं उत्तम व्यवहारानं धन मिळवलं त्या घरात धन टिकून असतं आणि त्या घरामध्ये दानशूर वृत्ती असते. ते घर पवित्र असते, दानशूर असते. आणि म्हणून धन उत्तम व्यवहाराने मिळवलं आहे, आता ते साठवून ठेवायचं नाही. तर काय करायचं त्याचं? उदास विचारे वेच करी. वेच करणे म्हणजे खर्च करणे. आणि ते खर्च म्हणजे वाह्यात नाही, ते दानात खर्च करणे. आणि कसं खर्च करणे? उदास विचारे. उदास विचारे वेच करी. आता उदास विचार, उदास या शब्दाची व्याख्या सांगताना ज्ञानोबा एक ओवी लिहित आहेत की या देहावरी उदासू ऐसी अपरी, उखिदा जैसा बिडारी ठेविला असे. इथं तुकोबारायन काय शब्द वापरला की उदास विचारे वेच करी. तर उदास शब्दाची व्याख्या ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगताना लिहित आहेत की उदास काय असतं. ज्ञानोबा लिहित आहेत, या देहावरी उदासू ऐसी अपरी, उखिदा जैसा बिडारी ठेविला असे. तुम्ही प्रवासामध्ये बसस्टँडला उभा राहिलात आणि तुमच्यापाशी 4-5 पिशव्या आहेत आणि अजून बाजूला 2 माणसं आहेत. त्यांना कुठं जायचे, तुम्हाला कुठं जायचं वेगळ्या गावाला. पण तेवढ्यात तुम्हाला लघुशंका आली आणि तुम्ही त्या बाजूच्या माणसाला म्हणले, मी आत्ता लघुशंका किंवा लघवी करून येतो, माझ्या बिराडाला लक्ष ठेव. तो मनुष्य म्हणतो, जा या करून. तुम्ही लघवीला गेले आणि तेवढ्यात त्या माणसाची गाडी आली. त्या माणसाला तुमच्या त्या बिराडाचं काही घेणं देणं नसतं. तो गाडीत बसतो, निघून जातो. तुमचं बिराड राहू नाही तर कोणी चोरी करू. हा तिरायत मनुष्य तुमच्या सामानाबद्दल, बिराडाबद्दल जसा उदास असतो
तसा महात्मा आपल्या देहाबद्दल उदास असतो. म्हणजे उदास असणं म्हणजे त्या गोष्टीचा विसर पडणं. त्या बाजूच्या माणसाची गाडी आली, त्याला याच्या गवळाचा विसर पडला, तो गाडीत बसला, निघून गेला. तसं महात्म्याला आपल्या देहाचा विसर पडतो. या देहावरी उदासू ऐसी आपरी, उखिता जैसा बिडारी बैसला असे. देहावर उदास आहे म्हणजे देहाचा विसर पडलाय. तसं उदास विचारे वेच करी म्हणजे दानात खर्च केलाय, पण दानात खर्च करून त्याचा विसर पडलाय, ते ध्यानात ठेवलं नाही. नेकी कर दर्या में फेक, अनासक्त भावनेने दान करा, दान करा आणि विसरा, ते ध्यानात ठेवू नका. बरोबर आहे. दान कसं करावं या बाबतीत एक दृष्टांत देतात ज्ञानेश्वरीत. माऊली लिहित आहेत की तरी दाने सर्वस्व देणे, वेचणे ते व्यर्थ करणे, जैसे स्वय फळोनी सुकणे, इंद्रायणी जेवी. दान करताना दान केलं तुम्ही ते एका क्षणात विसरून जावं. उजव्या हातानं केलेलं दान डाव्या हाताला कळू नये, इतकी दानात गुप्तता असावी. ते आपल्या तोंडानं कोणाला वधवू नये, अन्यथा दान किंवा अधर्म अधर्मात बदलतो. दानात गुप्तता असावी, दानाचा विसर पडावा. याला तुकोबारा म्हणतात उदास विचारे वेच करी. तुम्ही दान केले पटकन विसरा, ते ध्यानात ठेवू नका. तर दृष्टांत देताना ज्ञानोबारा लिहित आहेत की तरी दाने सर्वस्व देणे, वेचणे ते व्यर्थ करणे, जसे फळवणी स्वय सुकणे, इंद्रावनी जीवी. डोंगराला एक कडू इंद्रावनाची वेल येते आणि त्या वेलीला असे पिवळ्या रंगाची फळं लागतात. तर ज्यावेळेस ही फळं पिकतात त्यावेळेस ती वेलीला सोडतात आणि त्या फळाचा ढिगल होतो एक तिथं. पण कालांतर काही दिवसानं ती वेल सुकून जाते, त्या वेलीच्या काड्याकोड्या आणि पालापाचोळा वाऱ्यानं उडून जातो आणि तिथं फक्त फळाचा ढिगल असतो. मनुष्य जर त्या डोंगराला गेला आणि पाहिलं तर तिथं कुठली वनस्पती वेल दिसत नाही, फक्त फळाचा ढिगल दिसतो. माणसाला प्रश्न पडतो की ही फळ आले कोणत्या झाडाला. जसं ती इंद्रायणीची वेल, कडू इंद्रावनाची वेल फळ देते आणि स्वतः नाहीशी होते, वाऱ्यानं उडून जाते, तिला त्या फळाचा विसर पडतो. तसं तुम्ही दान करा आणि त्या दानाला विसर पाडा. दान केलं हे विसरा. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की तरी दाने सर्वस्व देणे, वेचणे ते व्यर्थ करणे, जैसे फळोनी स्वय सुकणे, इंद्रावनी जेवी. नेकी कर दर्या में फेक, दान करा आणि विसरा. याला तुकोबारा म्हणतात उदास विचारे वेच करी. कारण दान जर तुम्ही चव्हाट्यावर बोलून दाखलं, दान चव्हाट्यावर बोलून दाखवलं, हे दान अर्थात हा धर्म अधर्मात बदलतो. तो धर्मची अधर्मो होय विरा, दंभो तो जाणे. धर्म अधर्मात बदलतो. आपलं दान कधी चव्हाट्यावर बोलून दाखवू नका. आणि मग दान हे सात्विक असावं. दान हे सात्विक असावं. तुकोबारा इथं जे इशारा करतायत की उदास विचारे वेच करी, तर दानाचे 3 प्रकार पडतात. एक सात्विक दान, राजस दान आणि तामस दान. तर दान हे सात्विक असावं, राजस तामस नसावं. सात्विक दान याबद्दल लिहिताना ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत लिहित आहेत की स्वधर्म आतवते, जे जे मिळेल आपणा याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. आपल्या व्यवसायातून, स्वधर्मातून जे इमानदारीने मिळवलं आहे आणि इमानदारीने मिळवलेलं समोरच्याला आदरयुक्त दिलं आहे आणि परतफेडीच्या आशेने दिलं नाही, दिलं आहे आणि आपण विसरून गेलो आहे, ते परत घेतलं नाही, याला सात्विक दान म्हणतात. सात्विक दान म्हणजे आपलं असावं, इमानदारीचं असावं, कष्टाचं असावं आणि समोरच्याला आदरयुक्त द्यावं आणि ते परत घेऊ नये, याला सात्विक दान म्हणतात. आणि याला तुकोबारा म्हणतात की उदास विचारे वेच करी. समोरच्याला द्या पण परत घेण्याची आशा ठेवू नका, द्या आणि विसरून जा. उदास विचारे वेच करी हे सात्विक दान आहे आणि याला तुकोबारा म्हणतात उदास विचारे वेच करी. राजस दान काय असते की
पै कळांतर गाठी बांधीजे मग पुढेलाची काज कीजे. पूजा घेऊन रसू दीजे पीडिताशी. ज्ञानोबा आहे. आधी व्याज घ्यायचं आणि मग पैसे द्यायचे. गाईला चारा घालायचा, दुधावर डोळा ठेवायचा आणि मग गाईला चारा घालायचा. व्याजावर डोळा ठेवायचा आणि मग पैसे द्यायचे. गाईला चारा घालायचा, गाईच्या दुधावर डोळा ठेवायचा आणि मग तिला चारा घालायचा. हे राजदान आहे. गाईला 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 चारा का घातला तर डोळा दुधावर आहे. समोरच्याला पैसे का दिले तो डोळा व्याजावर आहे. हे राजदान आहे. आणि परतफेडीच्या आशेने केलेलं दान हे राजदान असते. मी त्याला दिले पण मला परत घ्यायचे आणि व्याजासहित घ्यायचे. दुधावर डोळा ठेवायचा गायच्या आणि तिला वैरण घालायची, चारा घालायचा. यात जसा स्वार्थ आहे तसं व्याजावर डोळा ठेवायचा आणि समोरच्याची मदत करायची. हे राजदान आहे. याला तुकोबाराय उदास विचारे म्हणत नाहीत. हे चुकीचं दान आहे. व्याजाचा धंदा करू नका. जो व्याजाचा धंदा करतो तो कधी ना कधी बर्बाद होतो. दान हे सात्विक असावं. व्याज घेऊ नये. तो दानोबाराय लिहितात पै कळांतर गाठी बांधीजे आणि मग पुढीलाचे काज कीजे. पदरात व्याज बांधायचं आणि मग त्याला मदत करायची हे पाप आहे. आणि म्हणून व्याजाचा धंदा करणारे माणसं सहसा वर येत नाहीत. हा दोष आहे. व्याज घेणं हा दोष आहे. दानोबाराय लिहितात पै कळांतर गाठी बांधीजे मग पुढीलाचे काज कीजे. मी बोललो दुधावर डोळा ठेवायचा आणि गाईला चारा घालायचा. व्याजावर डोळा ठेवायचा आणि मग समोरच्याला उसने पैसे द्यायचे. हे पाप आहे, हे दोष आहे. तर हे दानात मोडतच नाही. हे राजसदान आहे. हा दोष आहे. दान द्यावं, आदरयुक्त द्यावं आणि ते परत घेऊ नये आणि ते विसरून जावं. हे सात्विक दान आहे. आणि तुकोबराय याला म्हणतात उदास विचारे वेच करी. उदास विचारे वेच करी. दान हे सात्विकच असतं.